चित्रपटाच्या सुरुवातीला आपण एक गेट टुगेदर पार्टी पाहतो, जिथे अनुराग त्याच्या कॉलेजच्या दिवसातील मित्रांना भेटायला आलेला असतो. आता इथे हे सर्व जेव्हा त्यांचे जुने फोटो पाहत असतात, तेव्हा त्यातल्या एका फोटोमध्ये तन्वी नावाची मुलगी असते, जिच्या संपर्कात सध्या कोणीच नसतं. त्यामुळे सर्वजण अनुरागला तिच्याबद्दल विचारतात की तन्वी तुझ्या संपर्कात आहे का. तसेच इथून सीन पास्टमध्ये जातो, जेव्हा अनुराग लहान होता. त्याचबरोबर इथे आपण अनुरागचा व्हॉइस ओव्हर ऐकतो, ज्यात तो आपल्याला सांगतो की अनुराग लहान असल्यामुळे त्याला त्याच्या मोठ्या भावाने सांगितलेली सर्व कामे ऐकावी लागतात. तसेच तो पुढे जेव्हा क्रिकेट खेळत असतो, तेव्हा अनुरागकडून तन्वीच्या वडिलांच्या कारवर बॉल लागतो. आणि जेव्हा तन्वीचे वडील अनुरागला खवळत असतात, तेव्हा पहिल्यांदा अनुराग तन्वीला पाहतो व तो तिच्या प्रेमात पडतो. तसेच तो आपल्याला सांगतो की त्याच्या दारातून तन्वीची गॅलरी दिसायची. आता इथे हृदयात वाजे समथिंग हे गाणं आहे, ज्यात दाखवलं आहे की अनुराग त्याच्या मित्रांसोबत मस्ती करत आहे. तसेच हे जेव्हा खेळत असतात, तेव्हा त्यांच्या कॉलनीतील एक काका अनुराग व त्याच्या मित्रांवर खवळत असतात. कारण अनुराग फुल और काटे चित्रपटामध्ये अजय देवगनने जसा बाईक स्टंट केलेला तसा स्टंट करत असतो. पुढे हे काका रागवल्यामुळे अनुराग त्यांच्या बिल्डिंगच्या टेरेसवर जातो, जिथे अनुरागची तन्वीसोबत ओळख होते. इथे तन्वीकडून अनुरागला कळतं की त्याचा मित्र ज्याचं नाव पाव्या आहे, त्याने आधीच तन्वीशी मैत्री केली आहे व हे पाव्याने अनुरागला सांगितलं नाही. त्यामुळे अनुराग पण ठरवतो की तो आता पाव्याचा पत्ता कट करून तन्वीशी मैत्री करणार. पुढे दाखवलं आहे की अनुराग तन्वीला पाहण्याची व तिच्याशी बोलण्याची कोणती संधी सोडत नसतो. जसे की ते शाळेत जात असताना ती जिथून शाळेच्या रिक्षात बसते, तिथे तो थांबत असतो व तन्वीच्या घरच्या फोनवर अनोळखी व्यक्ती बनून फोन पण करत असतो. यानंतर त्यांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्यावर अनुराग जेव्हा शाळेत चाललेला असतो, तेव्हा तन्वी त्याला आवाज देऊन त्यांच्या कारमध्ये बसायला सांगते. त्याचबरोबर ते अनुरागला सांगते की यावर्षी मी तुमच्याच शाळेत ऍडमिशन घेतलं आहे. जे कळल्यावर अनुराग देवाजवळ इच्छा करत असतो की तन्वी त्याच्याच वर्गात यावी, आणि होतं देखील तसंच. तन्वीला त्याच्याच वर्गात बसवलं जातं. पुढे शाळा सुटल्यावर अनुराग पाहतो की बाहेर खूप पाऊस आहे आणि तन्वीकडे घरी जाण्यासाठी ना रेनकोट आहे ना छत्री. त्यामुळे तो त्याचा रेनकोट तन्वीला देणार असतो. पण तेवढ्यात पाव्या तन्वीला आवाज देतो व तिला त्याच्यासोबत घरी चालायला सांगतो, कारण त्याच्याकडे छत्री असते. हे पाहून अनुराग आपल्याला सांगतो की सगळ्या लव्ह स्टोरीमध्ये एक विलन असतो आणि माझ्या लव्ह स्टोरी मधला तो विलन पाव्या आहे. आता पुढे अनुरागच्या सोसायटीमध्ये कोणत्या तरी कार्यक्रमानिमित्त हे डान्स बसवणार असतात. त्यामुळे पाव्या अनुरागकडे विनंती करतो की तन्वीला पण आपल्या ग्रुपमध्ये घे. त्यामुळे अनुराग तन्वीला डान्स करून दाखवायला लावतो. पण तन्वीला डान्स जमत नाही हे पाहिल्यावर तो तिला म्हणतो की आम्हाला हे कॉम्पिटिशन जिंकायचं आहे, त्यामुळे मी तुला ग्रुपमध्ये नाही घेऊ शकत. पुढे एक दिवस अनुराग जेव्हा शाळेतून परत आलेला असतो, तेव्हा तो पाहतो की त्याच्या वाटेत एक कुत्रा बसलेला आहे. त्यामुळे तो त्याचा रस्ता बदलणार असतो. पण तिथेच तन्वी हे दृश्य पाहते व ती अनुरागच्या मनातील कुत्र्याची भीती घालवण्यासाठी त्याची त्या कुत्र्यासोबत मैत्री करून देते. त्याचबरोबर अनुराग व तन्वी देखील आता पक्के फ्रेंड्स बनतात. आता सीन शिफ्ट होतो व आपण अनुराग व तन्वीला टीनेज वयात पाहतो, जिथे आपल्याला कळतं की हे दोघे आता इतके चांगले फ्रेंड्स आहेत की तन्वीचा अनुरागच्या घरी सारखं येणं जाणं चालू असतं. तसेच हे दोघे सध्या एकाच कॉलेजला असतात. आता इथेच परिकथा नावाचं गाणं आहे, ज्यात आपण पाहतो की अनुराग कॉलेजच्या पहिल्याच दिवशी कॉलेजमधील मोहिनी नावाच्या एका मुलीच्या प्रेमात पडतो. तसेच हे गाणं संपल्यावर दाखवतात की मोहिनीला अनुरागचा एक प्रोजेक्ट पाहायचा असतो. त्यामुळे ते अनुरागला भेटून त्याचा प्रोजेक्ट दाखवण्याची विनंती करते. प्रत्यक्षात अनुरागच्या डायग्राम खूप चांगले असतात आणि मोहिनीला अनुरागचा रेफरन्स त्यांच्या वनारसे मॅडमने दिलेला असतो. पुढे मोहिनी व अनुराग प्रोजेक्टच्या निमित्ताने जेव्हा कॅन्टीनमध्ये बसलेले असतात, तेव्हाच तन्वी यांना पाहते व ती देखील तिथे येते. आता इथे तन्वी व मोहिनीची ओळख होते. तसेच या दोघींना लगेच फ्रेंड्स झालेलं पाहून अनुराग गोंधळतो की तो नक्की कोणावरती प्रेम करतो, मोहिनीवर की तन्वीवर. त्यामुळे तो ठरवतो की तो ह्या दोघींनाही प्रेमपत्र देणार. पण इतकेच सीन प्रेझेंटमध्ये येतो, जिथे आपण अनुरागला त्याच्या बायकोसोबत पाहतो, जिचं नाव राधिका असतं. प्रत्यक्षात हा गेट टुगेदर वाल्या पार्टी नंतरचा दुसरा दिवस असतो. इथे अनुराग राधिकाला विचारतो की तुला मी आवडतो का, ज्यावर राधिका त्याला याचं उत्तर न देता त्याला म्हणते की आधी तू चिवला शाळेत सोडायला जा, म्हणजेच त्यांच्या मुलीला. यानंतर अनुराग जेव्हा मुलीला शाळेत सोडायला जातो, तेव्हा अनुरागचा मित्र पाव्या पण तिथे आलेला असतो. बहुतेक त्याचा पण मुलगा किंवा मुलगी याच शाळेत असेल. असो, इथे पाव्या अनुरागला सांगतो की तन्वी आता भारतात आली आहे. तसेच तो अनुरागला तिला भेटण्याचा सल्ला देतो. आणि इथे आपल्याला समजतं की अनुराग व तन्वीमध्ये काहीतरी खटकलं असणार. त्यामुळे अनुराग तन्वीला भेटायचं टाळत आहे. पुढे सीन पुन्हा पास्टमध्ये जातो व आपण अनुरागला एका पोस्ट बॉक्स जवळ पाहतो, जिथे तो हे ठरवत असतो की तो सर्वात आधी कोणाला प्रेमपत्र पोस्ट करणार, तन्वीला की मोहिनीला. तसेच थोडा विचार केल्यानंतर तो मोहिनीसाठी चिठ्ठी पोस्ट करतो आणि तन्वीला पत्र पोस्ट करण्याबाबत तो विचार करतच असतो. इतक्यात तन्वी तिथे येते, जी की त्यांच्या घरची पेपरची रद्दीवाल्याला द्यायला आलेली असते. आता तन्वीसाठीच जे पत्र असतं ते चुकून अनुरागच्या हातून तन्वीने आणलेल्या पेपरच्या रद्दीत जातं. आणि अनुरागच्या जेव्हा हे लक्षात येतं की त्याच्याकडचं पत्र हरवलं आहे, तेव्हा तो ते पत्र तन्वीच्या स्कूटीजवळ शोधायला जातो. इतक्यात इकडे तो रद्दीवाला रद्दीचं वजन करत असताना तन्वीकडे ते पत्र देतो
आणि तन्वीच्या लक्षात येतं की हे पत्र अनुरागने तिच्यासाठीच लिहिलेलं आहे. पण ते अनुरागला इथे या पत्राबद्दल काहीच बोलत नाही व घरी गेल्यावर ते पत्र वाचते. यामध्ये अनुरागने लिहिलेलं असतं की तो बालपणापासूनच तिच्या प्रेमात आहे व तो तिच्यावर खूप प्रेम करतो. त्याचबरोबर इथे आपल्याला समजतं की कदाचित तन्वी देखील अनुरागला पसंत करते. यानंतर जरा जरा टिपूर चांदणे हे गाणं आहे आणि हे गाणं संपल्यावर प्रेझेंट सीन मध्ये दाखवतात की अनुराग फेसबुकवरती तन्वीचा अकाउंट सर्च करतो. तसेच इथे आपण तन्वीला पाहतो. हिचं देखील आता लग्न झालेलं असतं व तिला एक मुलगी असते. तन्वी सध्या तिच्या आईबाबांच्या घरी आलेली असते. इथे ती तिच्या मुलीशी गप्पा मारत असताना म्हणते की तुझी मम्मी कायम गाडी चालवायची आणि तिचे सगळे फ्रेंड्स नेहमी मागे बसायचे. त्याचबरोबर सीन पुन्हा पास्ट मध्ये जातो, जिथे आपण अनुराग व तन्वीला कॉलेजला जाताना पाहतो. प्रत्यक्षात हे रोज एकत्र कॉलेजला जात असतात, पण आज मात्र अनुराग तन्वीला सांगतो की तो त्याचे हेडफोन घरी विसरला आहे आणि असं कारण सांगून तो तिला पुढे जायला सांगतो व स्वतः इकडे मोहिनीच्या घरी तिला प्रोजेक्टमध्ये मदत करण्यासाठी येतो. तसेच इथे मोहिनी त्याला म्हणते की तू जीन्स पॅन्ट का नाही घालत, मी तुला जीन्स पॅन्ट मध्ये कधीच नाही पाहिलं. आता अनुराग त्याच्या वडिलांकडे जीन्स पॅन्ट घेण्यासाठी हट्ट करतो, पण त्याचे वडील त्याला म्हणतात की तुला मी जीन्स पॅन्ट घेऊन देईल, पण 6 महिन्यानंतर. तोपर्यंत तू तुझ्या दादाची म्हणजेच मोठ्या भावाची जीन्स अधूनमधून वापरत जा. साहजिकच त्याच्या दादाचा जीन्स देण्यास नकार असतो, पण तो त्याच्या वडिलांच्या सांगण्यावरून अनुरागला जीन्स देतो. पुढे अनुराग फुल डॅशिंग मध्ये जीन्स घालून मोहिनीच्या समोर जातो, पण मोहिनीचं त्याच्याकडे लक्षच जात नाही, ज्यामुळे अनुरागचा मूड हाफ होतो. पण तेवढ्यात तन्वीचं लक्ष त्याच्याकडे जातं आणि तिला अनुरागने घातलेली ढगाळी जीन्स पाहून समजतं की ही जीन्स अनुरागच्या भावाची आहे. त्यामुळे ते अनुरागला याबद्दल विचारते देखील. यानंतर अनुराग तन्वीची स्कूटी घेतो व पुढे मोहिनीला घेऊन एका कॅफेमध्ये जातो. आता इथे अनुराग मोहिनीसाठी केक ऑर्डर करतो. तसेच मोहिनीला केक आवडलेला असतो, त्यामुळे ते आणखी एक केक ऑर्डर करायला सांगते. पण आता मात्र अनुरागच्या खिशातील पैसे संपलेले असतात, तरी देखील तो तिच्यासाठी केक घेतो आणि पुढे तन्वीच्या स्कूटीतील सर्व पेट्रोल संपवून तो तन्वीकडे येतो. आता अनुरागमुळे तन्वीला घरी जायला उशीर झालेला असतो, त्यामुळे तन्वीचे बाबा तिच्यावर खवळणार असतात. पण तिथेच अनुराग त्यांना एक्स्ट्रा लेक्चरचं कारण देतो व तन्वीला त्यांच्या रागापासून वाचवतो. तसेच अनुरागने पाहिलेलं असतं की तन्वीचे बाबा त्यांच्या घरातच दारू पितात, त्यामुळे तो तन्वीला त्यांच्या रिकाम्या बाटल्या घेऊन यायला सांगतो. पण पुढे प्रेझेंट सीन मध्ये आपण पाहतो की तन्वीच्या बाबांना याबद्दल आधीच माहित होतं. आता इकडे पास्ट सीन मध्ये आपण पाहतो की तन्वी तिच्या बाबांच्या रिकाम्या दारूच्या बाटल्या घेऊन येते, पण अनुराग व पव्याला माहितच नसतं की दारू सोबत काय मिक्स करायचं असतं. त्यामुळे तन्वी त्यांना सांगते की तिचे बाबा ऑरेंज ज्यूस मध्ये दारू मिक्स करून पितात, पण यांच्याकडे तर ऑरेंज ज्यूस नसतो. त्यामुळे तन्वीने यांच्यासाठी आधीच ऑरेंज कलरचं ग्लुकोन डी आणलेलं असतं. जे आठवतं इकडे प्रेझेंट सीन मध्ये अनुराग हसत असतो. त्याचबरोबर तो इथे पव्याला फोन करून तन्वीच्या घरचा पत्ता मागवून घेतो. यानंतर अनुराग तन्वीच्या घरचा पत्ता शोधून तिथे जातो, पण तो तन्वीशी न बोलता पुढे तिचा पाठलाग करत असतो. इतक्यात अनुरागला पव्या फोन करतो, ज्यामुळे अनुरागच्या नजरेसमोरून तन्वी तिथून निघून जाते. आणि अनुराग आपल्याला पुन्हा म्हणतो की प्रत्येक लव्ह स्टोरी मधला एक विलन असतो आणि माझ्या लव्ह स्टोरी मधला विलन म्हणजे पव्या. तसेच सीन पुन्हा पास्ट मध्ये जातो, जिथे मोहिनी अनुरागला फोन करून भेटायला बोलवते, पण त्याच्याकडे पैसे नसल्यामुळे तो त्याच्या मोठ्या भावाकडून पैसे घेतो आणि मोहिनीला भेटायला जातो. इथे अनुराग तिला विचारतो की तुला मी पाठवलेलं पत्र मिळालं का, ज्यावर ती सांगते की हो मिळालं आणि ते मी माझ्या आईला पण दाखवलं. त्यावर तिनेही तू पत्रामध्ये लिहिलेल्या तुझ्या मराठीचं कौतुक केलं आहे. प्रत्यक्षात मोहिनीने त्या पत्राला खूप कॅज्युअली घेतलेलं असतं, ज्याच्या अनुरागला अपेक्षा नव्हती व त्याचं इथे पहिला हार्टब्रेक होतं. आता पुढे खूप गमतीशीर सीन आहे. अनुरागचा हार्टब्रेक झाल्यामुळे तो 90च्या काळातील इमोशनल लव्ह सॉंग्स ऐकतो व अनुरागला असे सॉंग्स ऐकताना पाहून तन्वी त्याची मदत करायच्या ऐवजी त्याच्यावर हसत असते. आता अनुरागचं म्हणणं असतं की त्याचं दुःख समजून घेणारं कोणच नाही. पण पुढे यांची अंजली नावाची कॉलेजची एक फ्रेंड अनुरागला बस स्टॉपला भेटते व यांच्या गप्पा इतक्या रमतात की अनुरागला वाटायला लागतं की त्याला फक्त अंजली समजून घेऊ शकते. त्यामुळे पुढे हे एकमेकांना डेट करायला लागतात. त्याचबरोबर इकडे प्रेझेंट सीन मध्ये दाखवतात की अनुराग पुन्हा तन्वीच्या घराजवळ जातो व पुढे तिचा पाठलाग करत एका पार्कमध्ये जातो. इथे तन्वी जेव्हा तिच्या मुलीसोबत खेळत असते तेव्हा अचानक अनुराग तिच्या समोर येतो आणि तिला असं जाणवून देतो की इथे तो जॉगिंगसाठी आला होता. आता तन्वी अनुरागला तिच्या मुलीशी ओळख करून देते, पण अनुराग मात्र तिला हे सांगण्यास दबकत असतो की त्याचं देखील लग्न झालं आहे आणि त्याला सुद्धा एक मुलगी आहे. तसेच अनुरागने तिला भारतात कधी आलीस असं विचारल्यावर ती सांगते की ती तिच्या एका मैत्रिणीचं लग्न अटेंड करायला भारतात आले आहे आणि लवकरच ती पुन्हा बॉस्टनला जाणार आहे, कारण ती सध्या बॉस्टनला राहते. आता पुढे अनुराग तिच्याकडून तिचा मोबाईल नंबर घेतो आणि तिथून घरी येतो. तसेच घरी आल्यावर अनुराग तिला मेसेज करतो व तिला त्यात म्हणतो की मला तुला महत्वाचं बोलायचं आहे, त्यामुळे आपण भेटू शकतो का, ज्यावर तन्वी भेटण्यास होकार देते. आता अनुराग तन्वीला भेटायला जाणार असतो, त्यामुळे तो कार न घेता त्याच्या बायकोला तिच्या स्कूटीची चावी मागतो व एक लाल रंगाचा टी शर्ट विकत घेतो आणि तो घालून तन्वीकडे जातो, कारण त्याला माहित असतं की तन्वीला लाल रंग खूप आवडतो.
प्रत्यक्षात अनुरागच्या एका वाढदिवसानिमित्त तन्वीने त्याला लाल शर्ट गिफ्ट केलेला असतो आणि तेव्हाच तिने त्याला सांगितलेलं असतं की तिला लाल रंग खूप आवडतो म्हणून. आता हे दोघे एका कॅफेमध्ये भेटतात, जिथे हे एकमेकांबद्दल सांगत असताना अनुराग पुन्हा तिला हे सांगत नाही की त्याचं लग्न झालं आहे. तसेच तन्वी स्वतःबद्दल सांगत असताना त्याला म्हणते की तिच्या नवऱ्याचं नाव शैलेश आहे. शैलेशने तिला US मध्ये असताना लग्नासाठी विचारलं होतं आणि तन्वीने देखील त्याला होकार दिल्यावर यांनी पुढे लग्न केलं. यानंतर ती अनुरागला म्हणते की तू म्हणाला होतास की तुला काहीतरी बोलायचं आहे, पण अनुराग तिला ते बोलत नाही. हे पाहिल्यावर तन्वी त्याच्यासोबत तिथे आणखी वेळ बोलत बसायचं टाळून तिथून निघून जाते. पुढे अनुराग घरी आल्यावर राधिका त्याला म्हणते की तू सकाळी दुसरा शर्ट घालून गेला होतास आणि आता तुझ्या अंगावर लाल टी-शर्ट कसा आला. ज्यावर अनुराग तिला ततमम करत सांगतो की ऑफिसमधल्या कॉफी मशीनमधून चुकून त्याच्या शर्टवरती कॉफी पडली, त्यामुळे त्याने शर्ट चेंज केला. आता राधिकाला बहुतेक समजलेलं असतं की अनुराग खोटं बोलत आहे, पण त्या अनुरागला लाल रंगाचा टी-शर्ट सूट करतो अशी कॉम्प्लिमेंट देते व तो विषय टाळते. यानंतर अनुराग आपल्याला सांगतो की असंच मी एकदा तन्वीला खोटं बोललो व तिची स्कूटी घेऊन अंजली सोबत फिरायला गेलो होतो, पण फिरून आल्यावर तो पाहतो की अनुरागच्या घरी तन्वी त्याची वाट पाहत थांबली आहे. इथे ती सांगते की तुझ्या बाबांना हार्ट अटॅक आला आहे आणि सर्वजण आता हॉस्पिटलमध्ये आहेत. पुढे हे हॉस्पिटलला जातात, जिथे अनुरागला त्याच्या बाबांना बेडवर पाहिल्यानंतर जाणवतं की त्याच्या खांद्यावर देखील आता खूप साऱ्या जबाबदाऱ्या आल्या आहेत. त्याचबरोबर इथे हॉस्पिटलमध्ये यांची खूप धावपळ होत असते व या कठीण काळात तन्वी अनुरागची खूप मदत करते. आणि त्याचबरोबर अनुराग व तन्वी जेव्हा हॉस्पिटलमध्ये दमून बसलेले असतात तेव्हा अंजली इथे येते आणि तन्वीला अनुरागच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपलेलं पाहिल्यानंतर अंजलीला समजतं की अनुरागसाठी ती नाही तर तन्वीच जास्त जवळची आहे. त्यामुळे ती या दोघांच्या समोर न येता तिथूनच परत जाते. यानंतर दाखवतात की अनुरागला समजतं की मोहिनी व अंजलीबद्दल त्याला जे वाटतं ते फक्त एक आकर्षण आहे आणि खरं तर तन्वीच ती मुलगी आहे जिच्यावर तो खरं प्रेम करतो. त्यामुळे तो ठरवतो यांच्या कॉलेजच्या सेंड ऑफ पार्टीच्या दिवशी तो तन्वीला प्रपोज करणार. तसेच सेंड ऑफच्या दिवशी अनुराग व पव्या जेव्हा सर्वांपासून लपून ड्रिंक करत असतात तेव्हा तन्वी तिथे येते, जिला पाहून पव्या तिथून निघून जातो. तसेच इथे अनुराग तिला म्हणतो की मला तुला काहीतरी सांगायचं आहे, ज्यावर तन्वी त्याचं बोलणं थांबवत त्याला घरी घेऊन जायला लागते. ज्यामुळे अनुरागला राग येतो आणि तो त्याचा सर्व राग तन्वीवर काढतो. तो तिला म्हणतो की एखाद्या तलवारीसारखं माझ्या डोक्यावर तुझं दडपण असतं. मला माझ्याप्रमाणे काही करायचं असेल तर ते मला करता येत नाही, कारण मी सतत विचारत असतो की तन्वीला काय वाटेल आणि ती माझ्याविषयी काय विचार करेल. प्रत्यक्षात तन्वी अनुरागची प्रत्येक वेळी मदत करत असते आणि त्याच्यासाठी काय बरोबर आहे व काय चुकीचं आहे त्याबद्दल ती त्याला कधी सल्ले देऊन तर त्याच्यावर कधी रागवून त्याला समजवत असते, जेणेकरून अनुरागला आता वाटत असतं की त्याचं फ्रीडम त्याच्याकडून छिनलं जात आहे आणि हेच सर्व तो तन्वीला सांगत तिला त्याच्यापासून दूर जायला सांगतो. आता एवढं सर्व ऐकल्यावर तन्वी तिथून निघून जाते व पुढे आपण पाहतो की अनुराग व तन्वी एकमेकांशी बोलणं बंद करतात, पण यांचा राग जास्त काळ टिकत नाही आणि काही दिवसांनी तन्वी अनुरागशी पुन्हा बोलण्यासाठी त्याच्या घरी येते. पण अनुराग यावेळी त्याच्या दुसऱ्या मित्रांसोबत अलिबागला फिरायला गेलेला असतो, त्यामुळे तन्वी परत जाते. तसेच इकडे अनुराग अलिबागवरून परत आल्यावर तन्वीसाठी सॉरीचा कार्ड घेऊन तिची माफी मागायला तिच्या घरी जातो. पण तन्वीची आई त्याला सांगते की तन्वी दिल्लीला तिच्या आत्याकडे गेली आहे. यानंतर सीन पुन्हा प्रेझेंटमध्ये येतो व आपण पाहतो की तन्वी अनुरागच्या घरी अनुरागच्या आईला भेटायला जाते. आता इथे अनुरागच्या आई राधिकाची तन्वीसोबत ओळख करून देतात. तसेच तन्वीला इथे राधिकाकडून कळतं की अनुरागने त्याच्या मुलीचं नाव तन्वीच ठेवलं आहे. जे कळल्यावर आपण तन्वीच्या डोळ्यात पाणी पाहतो. तसेच इकडे अनुराग जेव्हा त्याच्या ऑफिसमध्ये असतो तेव्हा तन्वी त्याला मेसेज करते की ते अनुरागला पुन्हा भेटू शकणार नाही. जे वाचल्यावर अनुराग चिंतेत पडतो व पुढे तो तन्वीला शोधत त्यांच्या जुन्या कॉलनीतल्या बिल्डिंगच्या गच्चीवर जातो. आता आपण पाहतो की तन्वी इथे आधीच त्याची वाट पाहत थांबलेली असते. ते अनुरागला म्हणते की मला माहित होतं की तू इथे मला शोधत नक्की येशील. तसेच इथे अनुराग तिला सांगतो की त्याचं लग्न झालं आहे, ज्यावर तन्वी त्याला म्हणते की मला माहित आहे, कारण मी तुझ्या घरी गेलेले आणि तिथे मी सर्वांशी भेटले, तुझ्या मुलीला देखील. त्याचबरोबर ते अनुरागला सांगते की ती तिच्या नवऱ्यासोबत खूप खुश आहे आणि आज देखील त्या अनुरागला न भेटताच ती परत बॉस्टनला जाणार होती. पण तिच्या आयुष्यात कोणत्या तरी गोष्टीची कमी आहे जी तिला नेहमी त्रास देत असते, त्यामुळेच ती आज अनुरागला इथे भेटायला आली. आता इथे अनुराग तिची माफी मागतो, कारण की तो सेंड ऑफच्या दिवशी तिच्यावर ओरडला होता. तसेच तो सांगतो की काही दिवसांनंतर तो तिच्या घरी सॉरीचं कार्ड सुद्धा घेऊन आलता, पण त्याला कळालं की तन्वी दिल्लीला गेली आहे, त्यामुळे तो तिची माफी मागू शकला नाही. पुढे तो सांगतो की तो सेंड ऑफच्या दिवशी तिला प्रपोज करणार होता, पण त्याउलट तो तिच्याशी भांडला आणि सर्व फिसकटलं. त्याचबरोबर तो त्याच्या लहानपणीच्या सर्व गोष्टी तन्वीला सांगतो की तो तन्वीवर किती प्रेम करायचा, तिची किती काळजी करायचा, तो तिला प्रपोज करायला किती घाबरायचा व तन्वी त्याच्या आयुष्यातून गेल्यावर त्याला तिची किती आठवण यायची. आता एवढं मोकळेपणाने एकमेकांशी बोलल्यानंतर या दोघांमधील सर्व दुरावे व गैरसमज दूर होतात व तन्वी देखील अनुरागला सांगते की माझं देखील तुझ्यावर प्रेम होतं आणि पुढेही राहील.
तसेच हे दोघे ठरवतात की हे पूर्वी ज्या प्रकारे चांगले मित्र होते इथून पुढे देखील तसेच मित्र राहणार, कारण ह्या दोघांचंही आता लग्न झालं आहे आणि दोघेही आपापल्या आयुष्यात त्यांच्या साथीदारासोबत खूप आनंदी आहेत. त्याचबरोबर हे जर मित्र म्हणून राहिले तर यांना कोणत्याही गोष्टीचं गिल्ट राहणार नाही व मनमोकळेपणाने पुन्हा हवं तेव्हा हे एकमेकांना फोन करू शकतील आणि एकमेकांच्या आनंदात व दुःखात हे सहभागी होऊ शकतील. यानंतर तन्वी अनुरागला बाय बोलून इथून निघून जाते व अनुराग आपल्याला सांगतो की जी मुलगी त्याचं पहिलं प्रेम होतं तिच्यासोबत त्याचं लग्न नाही झालं याचं त्याला काहीच दुःख नाही, पण आजही ती मुलगी त्याच्या आयुष्यात मैत्रीण म्हणून त्याच्यासोबत आहे याचा त्याला खूप आनंद आहे. आणि ह्याच हॅपी एंडिंग सोबत हा चित्रपट इथेच संपतो. या चित्रपटाची कथा सतीश राजवाडे यांनी लिहिली होती व याचं दिग्दर्शन देखील त्यांनीच केलेलं. आणि 2017 मध्ये रिलीज झालेल्या ह्या चित्रपटाला अविनाश विश्वजित, निलेश मोहरीर व मंदार आपटे यांनी संगीत दिलेलं.